नमस्कार. चला तर मग आज एका अशा विषयावर बोलूया जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला थेट स्पर्श करतो, जो जागतिक राजकारणाला दिशा देतो, आणि तो विषय आहे तेल आणि वायूचं जग. हे जग प्रचंड मोठं आणि खूप गुंतागुंतीचं आहे. पण चला याचा एक सोपा आढावा घेऊया. हल्ली आपण अपारंपरिक ऊर्जेबद्दल म्हणजे रिन्युएबल एनर्जीबद्दल खूप ऐकतो. पण एक वास्तव आहे जे बदललेलं नाही. आजही जगाची 80% जास्त ऊर्जेची गरज ही जीवाश्म इंधनातूनच पूर्ण होते. म्हणजे आपल्या गाडीपासून ते मोठ्या मोठ्या कारखान्यांपर्यंत जवळजवळ सगळं काही याच ऊर्जेवर अवलंबून आहे. मग प्रश्न हा आहे की हे सगळं तेल आणि वायू येतं कुठून आणि जिथे त्याची गरज आहे तिथे ते पोहोचतं कसं? आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रवासाचा मागोवा घेणार आहोत. म्हणजे याच्या साठ्यांपासून ते थेट वापरापर्यंत. आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. आपलं तेलावर अवलंबून असलेले जग, जगातले सर्वात मोठे साठे नेमके कुठे आहेत, उत्पादन आणि वापर यातली मोठी तफावत, ऊर्जेचे जागतिक महामार्ग, काही भूराजकीय धोक्याची ठिकाणं आणि शेवटी ऊर्जेचं महत्त्व किती जास्त आहे हे सगळं पाहूया. तर मग सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नापासून. हे तेल नक्की आहे कुठे? म्हणजे सिद्ध झालेले साठे भौगोलिकदृष्ट्या कुठे कुठे आहेत ते आधी पाहू. आता ही यादी बघा. हे आहेत सिद्ध तेलसाठ्यांनुसार टॉप 10 देश. व्हेनेझुएला आणि सौदी अरेबिया ही नावं तर अपेक्षितच आहेत. पण थांबा, यात कॅनडा इतक्या वर कसा? तर त्याचं एक खास कारण आहे. या आकडेवारीत फक्त पारंपरिक कच्चं तेल नाहीये, तर ऑइल सँड्सचाही समावेश आहे. हे असं तेल आहे जे वाळू आणि मातीतून काढलं जातं आणि यामुळेच कॅनडाचं रँकिंग इतकं वर आहे. ही गोष्ट जरा नीट समजून घेऊया. जगातल्या अर्ध्याहून अधिक तेलाचा साठा फक्त आणि फक्त 4 देशांच्या ताब्यात आहे. या एकाच वाक्यातून ही स्पष्ट होतं की संपूर्ण जग या काही मोजक्या देशांवर किती जास्त अवलंबून आहे. आणि ही असमानता किती मोठी आहे हे या आलेखावरून लगेच लक्षात येतं. पहिल्या 4 देशांचे एकत्रित तेलसाठे बघा आणि त्यानंतरच्या 10 देशांचे बघा. पहिल्या 4 साठे पुढच्या 10 देशांच्या एकूण साठ्यांपेक्षाही कितीतरी पटीने जास्त आहेत. हीच ती तफावत आहे जी जागतिक ऊर्जा बाजारावर नियंत्रण ठेवते. आता या कथेच्या मूळ मुद्द्याकडे येऊया. तेल सापडतं एका ठिकाणी आणि त्याची सर्वात जास्त गरज असते भलत्याच ठिकाणी. हाच तर खरा संघर्ष आहे. इथे एक मोठा विरोधाभास आहे, तो बघा. जगातील सर्वात मोठा तेल वापरणारा देश अमेरिका आणि दुसऱ्या क्रमांकावरचा चीन, हे दोन्ही देश उत्पादनासाठी इतर देशांवर खूप जास्त अवलंबून आहेत. हो, हे आकडे थोडे जुने आहेत, पण जो मूळ मुद्दा आहे ना, जागतिक ऊर्जेतील असमतोल, तो आजही तसाच आहे. तो बदललेला नाही. आणि ह्याच असंतुलनामुळे जगभरात ऊर्जा पोचवण्यासाठी एका अवाढव्य वाहतूक नेटवर्कची गरज पडते, जणू काही एक ग्लोबल एनर्जी सुपर हायवे. चला पाहूया हा कसा आहे. आकडा ऐकून थक्क व्हाल. जगातल्या तेल आणि वायू पाईपलाईनची एकूण लांबी आहे 1.18 दशलक्ष किलोमीटर. हे अंतर इतकं आहे की पृथ्वीभोवती आरामात 30 फेऱ्या मारता येतील. केवढं मोठं जाळं आहे हे. आणि या विशाल नेटवर्कचा कणा कोण आहेत? तर अर्थातच अमेरिका, रशिया आणि कॅनडासारखे देश, जे मोठे उत्पादकही आहेत आणि मोठे उपभोक्ताही. त्यांच्याच पाठोपाठ चीन आणि ऑस्ट्रेलिया येतात. या देशांनी ऊर्जा इकडून तिकडे नेण्यासाठी प्रचंड मोठ्या पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. पण एवढ्या मोठ्या सिस्टीममध्ये काही कमजोर दुवे असणारच, बरोबर? आणि याच दुव्यांना म्हणतात चोक पॉइंट्स. ही एक खूप महत्त्वाची संकल्पना आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर सागरी चोक पॉइंट म्हणजे समुद्रातला एखादा अरुंद मार्ग जिथून खूप जास्त वाहतूक होते. हा आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आणि विशेषतः ऊर्जा सुरक्षेसाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचा असतो. इथे काही अडथळा आला की त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. याचंच सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी. जरा विचार करा, जगातल्या एकूण तेल आणि वायू पुरवठ्यापैकी तब्बल 20% म्हणजे 5वा हिस्सा ह्या एका छोट्याशा मार्गातून जातो. याचं महत्त्व किती आहे हे KPMGच्या अँजी गिल्डिया यांच्या या वाक्यातून अगदी स्पष्ट होतं. त्या म्हणतात की होर्मुझमधून वाहतूक सुरळीत ठेवण्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. याचा सरळ अर्थ आहे, हा मार्ग थांबला तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था धोक्यात येऊ शकते. आता दुसरी एक अशीच जागा पाहूया, मलक्का डायलेमा. चीनच्या तब्बल 80% तेल आयातीला याच मलक्काच्या सामुद्रधुनीतून जावं लागतं. त्यांच्यासाठी ही एक मोठी स्ट्रॅटेजिक डोकेदुखी आहे. कारण जर उद्या प्रतिस्पर्धी देशांनी हा मार्ग अडवला तर चीनची सगळी अर्थव्यवस्थाच अडचणीत येऊ शकते. आणि याच भौगोलिक अवलंबित्वामुळे जागतिक महासत्ता आपली रणनीती ठरवतात. तर मग या सगळ्या माहितीमधून आपण काय शिकलो?
या साठ्यांचा, वाहतुकीचा आणि या धोक्यांचा नेमका अर्थ काय? हे सगळं इतकं महत्त्वाचं का आहे? चला या विश्लेषणाचा शेवट करूया. तर आजच्या चर्चेचे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. 1. तेल काही मोजक्या देशांच्या हातात आहे. 2. जे देश सर्वात जास्त तेल वापरतात ते स्वतः तितकं तेल बनवत नाहीत. आणि 3. ही सगळी पुरवठा साखळी काही अत्यंत नाजूक सागरी मार्गांवर अवलंबून आहे. मग शेवटी प्रश्न हाच उरतो, ऊर्जेच्या या नाजूक धाग्यांनी जोडलेल्या जगात खरी ताकद, खरं नियंत्रण नेमका कोणाच्या हातात आहे? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला जागतिक ऊर्जा आणि राजकारणाबद्दल अधिक खोलवर विचार करायला भाग पाडतो.